टीम आपण जर पाहिलं तर नवसई, अंबोडे, आडणे, शिरवली मातला सुरुवात झाली. पहिला बॉल दोन्ही टीम करता खूप साऱ्या शुभेच्छा. गोलंदाजी माग पडती. पहिलाच बॉल आपण जर पाहिलं डॉट बॉल. पाटील देखील हे खान बॅटर आहे. आता झालेल्या स्पर्धेमध्ये पाहू शकाल रायझिंग वरती होता संतोष मडवीच्या विरोधात सांदी प्रीमियर लीग मध्ये 2026 मध्ये. जास्ती काही डिफरंट नंतर रनर्स मध्ये मात्र अंतिम मॅच मध्ये संतोष मडवीने अर्धशतक जिथे आलं तिथे मात्र वैभव परफेक्ट बॉल चांगल्या पद्धतीने याकोबार हाताला गेलाय. लेंथ पाहायला मिळते सुंदर पाहू शकाल. राईट ऑन टार्गेट आपण जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती असताना राजू इथे मात्र राज्य करताना पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. पहिले 2 बॉल डिलिव्हर केले गेले. दोन्ही बॉल आपण डॉट होताना पाहायला मिळतात. वैभववरती अक्षरशः मात्र अट्रॅक्शन करण्याचा प्रयत्न इथे मात्र राजू करतोय. आणि या षटकातील आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 2 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय. यावली नो फुटच बॉल पूल करायचं होतं मात्र नक्की टायमिंग प्रॉपर करू शकला नाही. अलंद गार्बेट चेंडू मात्र निघून चालाय. सर फाईन बॉडीला करतो क्लिअर. चौकात 4 धावा. टू बॅक 2 बॉल डॉट त्यानंतर पाहू शकाल लगेच लोह फुटच बॉल परफेक्ट मात्र क्रॉस लाईन खेळायचं होतं ऑप्शनच्या बाहेर पडून पुन्हा तेच प्रयत्न इथे मात्र यावली मोठा सो खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये सैल मात्र पाहू शकाल वाट असेल काय जबरदस्त झेल त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि फर्स्ट विकेट इज आउट मिस्टर वैभव पाटीलला परतावा लागेल. नो बॉल आणि फ्रीड इज अवेलेबल या स्पर्धेतील आणि आजच्या दिवसातील पहिला बॉल आपल्याला नो पाहायला मिळतोय राजू कडनं. कालच्या दिवसातील फायटिंग कोल विसरणार खऱ्या अर्थानं वानकडे पूर्णपणे गजबजून भरलं होतं आणि जबरदस्त बॅटिंग मध्ये पाहायला मिळाली संजू सॅमसनच्या बॅट मधनं. त्यानंतर शुभम दिपे पाहायला मिळाला. हाय स्कोरिंग मॅच कुठेतरी मात्र वाटलं होतं की टीम त्या ठिकाणी इंग्लंड जिंकेल की काय. फक्त अंतिम 2 ओव्हर्स मध्ये जसप्रीत बुमराची कामगिरी 6 बॉल आणि फक्त 6 धावा तिथे मात्र डिफेंड करण्याचं काम केलं. यावेळी चांगला सोक आहे. चेंडू हवेमध्ये आहे. एचकेडी मोठ्या सोकडा ओळखला जातो हा बॅटर मात्र इथे टायमिंग प्रॉपर करत नाहीये. षटक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळते की पहिलं या ठिकाणी आपण पाहिलं तर आतापर्यंत धावसंख्या ही 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. पहिल्या षटकानंतर धावसंख्या 6 वरती आहे. 1 विकेट लॉस ऑफ. अजूनही पाहिलं तर 18 धावेचं केलं मात्र बाकी आहे. त्याआधी आपण घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊया तर डीजेला
कोपर, भामटपाडा, गावदेवी मेडे, भाताने आणि जरीबरी थेल्याचा पाडा आणि तरेपाडा. आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा. नेक्स्ट फॉर अगेन्स्ट गोलंदाजी मार्कवरती ओव्हर क्रमांक 2. गोलंदाज अभिषेक गोलंदाजी मार्कवरती बिल्डारकडनं पाहायला मिळतो. एक चांगला संघर्ष, चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये मॅच क्रमांक 2 तुम्हाला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं 2026 वर्ष तुम्ही पाहतात आणि मार्च महिन्यामध्ये स्पर्धेच्या अंतिम क्षणामध्ये हे नक्कीच पाहू शकाल की थोडंसं ऊन देखील वाढलं गेले. 11:41 पाहतोय. 6 मार्च 2026 आपल्याला फक्त खऱ्या अर्थानं अनुभवायला मिळतोय. ऑप्शनच्या बाहेर परफेक्ट पाहू शकाल लेंथ पाहायला मिळते. ते मात्र देखील दीपक मडवी दर्शवताना व्हाईट बॉल. धावसंख्या इथे मात्र एकने पुढे सरकून जाऊन बसेल 8 या धावसंख्येवरती. निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव पाहू शकाल शिवनसई. आणि ऐतिहासिक मैदान म्हणून या मैदानाची ओळख आहे. मात्र स्पर्धा पाहायला मिळते खऱ्या अर्थानं चांदीपकरांची. परफेक्ट ब्लॉकरवर अक्षरशः हुक करण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल त्यावर मात्र जास्त का मिळणार नाही. मोस्टली आपण या मॅच मध्ये पाहिलं ना तर थोडंसं प्रेशर ऑन द गेम पाहायला मिळते. स्टार्ट टू एंड तुम्ही जर पाहिलं तर एक लाजबाब गोलंदाजी आहे. टीम अंबोडे आज नवीन जर्सी मध्ये आहे. कारण गेल्याच मॅच मध्ये आम्ही उपसरपंच ट्रॉफी मध्ये ज्या पद्धतीने समाजाच्या माध्यमातून नाव घेतलं होतं की नक्कीच जर तिथे क्वालिफाय झाली अंबोडे तर मात्र नवीन जर्सी दिली जाईल आणि ते खऱ्या अर्थाने कंप्लीट केलंय. त्या स्पर्धेमध्ये आम्ही समाजन करत होतो आणि खऱ्या अर्थानं कुणाल याने मला दर्शवलं यावेळी मात्र सुपला खेळायचा होता. यादव कॉपी बुक स्टाईल इथे मात्र परतावं लागेल प्रतीक पडवीला, प्रतीक पाटीलला. विकेट क्रमांक या ठिकाणी मात्र 2. आर्थिक दृष्ट्या तरी कमी असेल तरी मात्र आपल्या गावाकडे त्यांनी म्हटलं होतं की गणेश पाटोल सर माझ्याकडे जर्सी दिली जाईल आणि खऱ्या अर्थानं आज ती जर्सी मी पाहतोय अंबोडीच्या प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती मला पाहायला मिळते. त्याचा अभिमान आहे. कारण एक गरीब घरातील मुलगा आहे आणि खऱ्या अर्थानं अक्षरशः म्हणावं लागतं की दिवस रात्र मेहनत करतोय. मात्र क्रिकेट हे त्याच्या हृदयातील सिम्बॉल आहे आणि त्यांनी ते म्हटलं होतं की जर उपसरपंच ट्रॉफी अकलुलीमध्ये जर अंबोडे क्वालिफाय झाली तर मी जर्सी देईन आणि खऱ्या अर्थाने ती जर्सी आज प्रदान करताना पाहायला मिळते. तर आपण जाऊयात या स्पर्धेच्या माध्यमातून विविध आपण पाहू शकाल की आर्थिक सहाय्य या स्पर्धेच्या माध्यमातून दिलं गेलंय. आपण जर पाहतो नक्कीच फर्स्ट क्रमांकाची ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. इथे मात्र ऑन साइडला बॉल मित गावडचा फटका फसला गेलाय. आल्या आल्या परततोय कारण शिरवरती त्याला परतावा लागेल. विकेट क्रमांक या ठिकाणी 3. क्रमांकाची ट्रॉफी आपण जर पाहिलं तर नक्कीच कैलासवासी कृष्णा तोंडभूर यांच्या स्मरणार्थ प्रतीक कृष्णा भूर यांच्याकडनं. त्यानंतर आपण पाहिलं तर काव्या फ्रॉम सचिन रघुनाथ पाटील यांच्याकडनं आपण पाहू शकाल द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पाहायला मिळते. त्यानंतर थर्ड क्रमांक आपण पाहू शकाल कैलासवासी प्रकाश गोविंद खरत यांच्या स्मरणार्थ जिची मोठं सपन कडून पाहू शकाल ती ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल इथे मात्र अवेलेबल केली आहे. त्यानंतर ट्रॉफी क्रमांक 4 कैलासवासी शकुंतला आत्माराम बडवी यांच्या स्मरणार्थ ब्रिजेश आत्माराम बडवी यांच्याकडनं. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी पंढरीनाथ रघुनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ प्रतीक पाटील खांडवडे यांच्याकडनं. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज बॉस आपण पाहू शकाल नक्कीच सूरज विलास पाटील कोपर यांच्याकडनं. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून शतरक्षक ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल कैलासवासी सुषमा सुनील वजे यांच्या स्मरणार्थ आदेश सुजील वजे यांच्याकडनं. त्यानंतर मालिकावीर जी आपण ट्रॉफी पाहतो नक्कीच सिरीज म्हणून राजा गुप्ता पाहू शकाल नक्कीच राज ग्राफिक्स यांच्याकडनं. त्यानंतर या स्पर्धेकरता पाहू शकाल की थेट जे आपण पाहू शकाल लाईव्ह प्रदर्शन संजयजी पाटील एक गोड व्यक्तिमत्व चांदी गावातील. यस इज गॉन. इथे पाहू शकाल नक्कीच क्लीन हेल्मेट बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मात्र हॅट्रिक कंप्लीट केली आहे आणि गोलंदाजी मार्क होते मिस्टर अभिषेक आजच्या दिवसातील पहिला गोलंदाज ठरतो त्याच्या नावावरती पहिली हॅट्रिक असेल. बॅक टू बॅक 3 विकेट लॉस ऑफ ॲज गुड गोलंदाजी सुपर अटॅक पाहायला मिळाला. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज मध्ये पाहू शकाल नक्कीच जे आपण सायकल पाहतोय ते नक्कीच संदीप पाटील. या सर्व नक्कीच अधिक दात्यांचं मनापासून आणि नक्कीच हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
विकेट्स. नेक्स्ट बॉल यावेळी स्लिप करायचा प्रयत्न केलाय. कलेक्शन मध्ये पाहू शकाल नेत्रदीप फटका पाहायला मिळतोय. बॉल मात्र निघून चालायचं सर्व मात्र स्क्वेअरला. इथे आलाय मात्र केतनच्या बॅट मधनं परफेक्ट तंत्रशुद्ध फलंदाजी. चौकार 4 धाबा. धावसंख्या फलकावरती मात्र होम टीम घरच्या मैदानावरती फक्त 8 धावा करू शकली. प्रति षटकामागे 4 ची सरासरी तुम्हाला पाहायला मिळते. गोल धीरज गोलंदाजी माग परती. जयेश खेडी थोडासा मध्ये सेन्सिटिव्ह क्रिकेट खेळताना पाहतो. धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती 13 धावसंख्या आहे. थर्ड स्पेल गोलंदाजी माग परती बसतात. धीरज पेलारकडे गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतं. जयेश खेडी आतापर्यंत थोडासा मध्ये शांत पाहायला मिळतंय. त्यावेळी परफेक्ट मध्ये पाहू शकाल फाईट यॉकर सर्वात जास्त आपण जर पाहिलं तर सध्याच्या स्थितीमध्ये या मॅच मध्ये एक परफेक्ट वन गोलंदाजी पाहायला मिळतीये. चांगली गोलंदाजी आणि एक चांगल्या पद्धतीचं नियंत्रण कंट्रोल पाहू शकाल. कारण कर्तृत्वाची जबाबदारी जेव्हा वेळी आपल्या प्रसंगासमोर येते ना तेव्हा खऱ्या अर्थाने करावं लागतं. आणि आज टीम पेलाच्या तिन्ही गोलंदाजानं एक आपली समगादी सिद्ध केली मैदानाच्या आतमध्ये. आणि पुन्हा पाहू शकाल नक्कीच इथे बॉल पूर्णपणे पाहू शकाल नक्कीच पाणी घेऊन जायचं आहे. थोड्या पाहू शकाल की एक वेगळा शॉर्ट पद्धतीने खेळायचं होतं. एबी डिव्हिलियर्स कॉपी बुक स्टाईल. आता त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅट हलक्याच्या मात्र नक्कीच डोल्यावरती बॉल अदलला गेला. थांबत जा. या स्पर्धेच्या माध्यमातून 70 आपण पाहू शकतो नक्कीच निव्याचे बॉल जे मात्र खऱ्या तर उपलब्ध करून दिली आहेत. जय किणी, कुणाल अभि आणि नक्कीच अभिषेक मडवी आणि कुणाल मडवी आणि जय किणी या तिन्ही व्यक्तिमत्व मनापासून पाहू शकाल. याच आयोजनाच्या माध्यमातून आभार आहेत. कारण क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉल असं इम्पॉर्टंट. कारण त्याशिवाय तुमचं क्रिकेट हे खेळ मात्र स्टार्ट होणार नाहीये. आणि स्पर्धेकरता देणारी शेंडू असा इम्पॉर्टंट खूप महत्वाचे असतील. कारण ती स्पर्धा त्याशिवाय घडणार देखील नाहीये. प्रत्येक गोष्ट क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. गोलंदाजी धीरजने पाहू शकेल चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. याचं प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी माग वरती आहे. सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. लेन चांगली लाईन पाहू राईट ऑफ विकेट. इथे मात्र पुन्हा डॉट बॉल अक्षरशः मात्र घरच्या मैदानावरती सांधिकपणे पूर्णपणे स्टॉप केलं गेलं. जखडून ठेवलं गेलं. चांगली मकळ निर्माण केली गेली मैदानाच्या आतमध्ये. आणि स्टार्ट ऑफ द गेम आपण जर पाहिलं तर या ठिकाणी धीरजची गोलंदाजी आतापर्यंत बॅक टू बॅक 3 बॉल मध्ये डॉट केले गेलेत. षट क्रमांक 3 आपण पाहतोय. वातावरण आपण जर थोडंसं हिट होत असताना सूर्य देखील आपल्या परफेक्ट मस्तकावरती पाहू शकाल. 11:50 पद्धतीने पाहायला मिळत आहेत. इथे प्रत्येक सेकंद प्रत्येक मिनिट खूप महत्वाचा. चौथा बॉल देखील इथे सब डिलिव्हरी. बॉल हाई डिलीज नाही आहे. डायरेक्ट हिट घ्यायचा प्रयत्न होता. कव्हर बॅकअप त्या ठिकाणी येईपर्यंत सिंगल कंप्लीट होती आहे. आणि सिंगलच्या मदतीनं इथे मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 14 या धावसंख्येवरती आहे. 4 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त एक सिंगल दिली आहे. ज्या पद्धतीनं कॅप्टननं माझ्यावरती जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मला इथे सक्सेस करायची आहे. आणि त्याकरता तो इथे प्रयत्न करतो. परफेक्ट लेंथ पाहायला मिळते. कुठल्या प्रकारचा मोठा स्ट्रोक नाही. आतापर्यंत फक्त सिंगल ही खर्च केली जाते. बॉल क्रमांक 5 केतनकडनं खूप अपेक्षा असतील. कालचा दिवस देखील पहिल्या मॅच मध्ये जिथे आपण पाहिला होता 90 रन्स हाय स्कोरिंग मॅच. अकलोलीच्या विरोधात टीबद्दल धर्मी प्रतिष्ठान सांदीप योगेश पाटीलच्या बॅटमधनं पहिलं अर्धशतक आलं. त्यानंतर दुसरं अर्धशतक जयेश किणीच्या बॅटमधनं आपण पाहिलं होतं. आज थोडंसं पत्र परफेक्ट पाहू शकाल. टीम पेडाचा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. तर वसई ग्रामीण म्हटलं नाही खऱ्या अर्थानं एक स्ट्रॉंगली पडून ओळखलं जातं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण वसईकडनं सारे खेळाडू मात्र बिलॉन झालेत. मग त्यानंतर IPL स्पर्धा असेल. प्रशांत खरंतर नुकताच तुम्ही पाहिलं. मग त्यानंतर आपण पाहू शकाल की खऱ्या अर्थानं 2 सुपुत्र टीम इंडियाला दिली. आपण जर पाहिलं तर नक्कीच शादू ठाकूर माहीमकडनं
त्यानंतर पृथ्वी शहा, त्यानंतर तरेला देखील पाहतोय. यावेळी मात्र विकेटचं बदल, विकेट क्रमांक या ठिकाणी पाहतो नक्कीच 5 गॉन. मिस्टर केतनला परतावा लागेल. एक बॅटर आहे त्याला मात्र थांबू दिलं नाहीये. षटक 3 इथे कंप्लीट झाले आणि 3 ओव्हर्स नंतर धावसंख्या टोटल्स तुम्हाला पाहते फक्त ना फक्त फलकावरती 5 विकेट नंतर 14 या धावसंख्येवरती. आणि अंबोडे आपण टॉस करण्याकरता या. एक मैत्रीपूर्ण संघर्ष, एक मैत्रीपूर्ण लढा मैदानाच्या मॅच क्रमांक 3 मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. एका साईडनं राहुल पाटील सध्या तरी या हंगामामध्ये खूप साऱ्या ट्रॉफीज वन मॅन आर्मी म्हणून त्याची ओळख आहे. नुकताच झालेली स्पर्धा आपल्याला आठवती आहे. त्यानंतर बोट्याच्या पडा या स्पर्धेमध्ये 1 लाख स्पर्धेमध्ये देखील राहुलचा दिसणं असणं खूप गरजेचं क्रिकेटमध्ये. क्रिकेटचा प्रवास असेल किंवा मात्र रस्त्यामध्ये प्रवास असेल मात्र डोले खऱ्या कुठे ठेवून करावं लागतात जयेशकिणी. कारण जोपर्यंत तुमची नजर तीक्ष्ण नसेल ना तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचं सफल होऊ शकत नाही भविष्यामध्ये. लास्ट ओव्हर अगेन्स्ट गोलंदाजी मार्क वरती सत्यम ला पाहत आहे. शेवटच्या अंतिम मजुरी 5 बॉल बाकी आहेत. बॉल क्रमांक 2 ऑप्शन बॉल खेळायचं होतं. परफेक्टली पाहायला मिळते. अट्रॅक्शन करू शकाल इथे मात्र ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न केलाय. जयेशकिनीच्या बॅटमधनं एक सिंगल येते. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली. अपेक्षा तर खूप सारी होती कारण सर्वात जास्त फॅन्स आपण जर पाहिलं तर या गावातील असतील कारण ज्यांची स्पर्धा आहे आणि टोटल आपण जर पाहिलं तर 55,000 रुपयाची स्पर्धा तुम्ही पाहतात अनुभवतायत. एक दिमागदार दर्जेदार क्रिकेटचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे. लास्टवर आपण पाहिलं आतापर्यंत 2 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय. धावसंख्या टोटल तुम्हाला पाहायला मिळते आहे 5 विकेट लॉस ऑफ अँड टीम धर्म प्रतिष्ठान चांदी 15 या धावसंख्येवरती आहे. पाहू शकाल प्लॅनिंग टीम पेल्लार बॅटचा एज पुढचे पाहू शकाल. फाईनला बॉल 30 सेकंडच्या परफेक्ट क्रेस करायचा प्रयत्न होता. सिंगल आली आहे. षटकार चौकार तर आलेच नाहीये. टीम संदीपकडनं असं वाटतं होतं कुठेतरी चौकार तरी येतील. षटकार तर दूर राहिले मध्ये चौकार देखील आले. सिंगल डबल मध्ये त्यानंतर डॉट मध्ये त्यानंतर बॅक टू बॅक विकेट्स अशा पद्धतीने मध्ये टीम पेल्लारचा परफॉर्मन्स आजच्या मॅच मध्ये राहिला आहे. आणि सुपर काम 3 बॉलचा खेळ ते कंप्लीट झालाय. तर यानंतर दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस बॉक्स मध्ये या. आई गावदेवी अंबोडे आणि टीम आडणे टीम शिरवली आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. अक्षरशः पत्र म्हणावं लागेल की इथे मात्र चांगल्या पद्धतीनं पकड निर्माण करते या मॅच मध्ये. कुठल्याही प्रकारची मोठी धावसंख्या करू दिली. लेन चांगली पद्धत पाहायला मिळते आणि क्वालिटी खऱ्या अर्थानं पाहू शकाल टीम पेल्लारकडनं या मॅच मध्ये अग्रेसिव्ह पद्धतीनं ज्या पद्धतीने स्पीडअप असेल स्पीड पाहायला मिळतं. स्लोअर गेम असेल लेग ब्रेक असेल हॉप ब्रेक असेल खऱ्या अर्थानं अप्रतिम आतापर्यंत काम केलं गेलंय. आणि 16 फक्त धावसंख्या तुम्ही पाहता नक्कीच धर्म प्रतिष्ठान चांदी अक्षरशः खराब परिस्थिती. यावेळी जयेशनं मोठा सो खेळायचा प्रयत्न केला. चेंडू हवेमध्ये जेवढी उंची तेवढी लांबी होऊ शकेल का डिस्टन्स गाठेल का मात्र इथे परफेक्टली पार मिळतोय. सिंगल दुसरा धाबायचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा सहज कंप्लीट केली आहेत. सत्यमची गोलंदाजी ती देखील पाहण्यासारखी पाहायला मिळते. इथे मात्र या 2 धावा आणि 2 धाब्याच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते मात्र 18 या धावसंख्येवरती 24 बॉल्स मध्ये विजयाकरता 24 बॉल्स आणि 19 धावांचे क्षुल्लक मात्र पाहू शकाल लक्ष आहे. मात्र लो स्कोरिंग मॅच हा इम्पॉर्टंट मॅच लो स्कोरिंग मॅच हिस्ट्री ऑफ क्रिकेट हे विसरून जमणार नाहीये. आणि ते ऐकवण्याकरता पुनश्च एकदा आमचे साथी कॉम्बिनेटर आणि पालघर भूषण पुरस्कार सन्मान हवं असं वाटणार आवाज आणि गुरुवर्य प्रमोदजी शेटके सर जॉईन होतील.
दुसऱ्या पूर्वार्धामध्ये दुसऱ्या इनिंग करता त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. त्याआधी आपण कुठेही जाऊ नका किंवा त्या डीजेला संधी आणि ऐकूयात एक सुमधुर संगीत कबा डीजे. कांबळे यावेळेला दर्शवत आहेत. जवळजवळ 19 रनचं माफक लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. 24 बॉल मध्ये 19 रन, एक माफक लक्ष्यांचं आव्हान. चला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. आपण अनुभवतायत ही स्पर्धा श्रद्धांजली चषक संदीप 2026 आजचा सलग दुसरा दिवस. या स्पर्धेचा विश नेटवर्क या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागतम. चला, दोन बॅटर पिलर बी. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत. सत्यम आणि विनोद अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 19 धावांचं लक्ष घेऊन उतरले. पहिला बॉल डिलिव्हर्ड करण्यासाठी गोलंदाज जयेश किनीला आपण पाहतायत. पहिलं षटक हाताळण्याकरिता बॉलर तयार. 19 रनचं लक्ष. सध्या आपण पाहिलं तर उष्णतेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत असताना आणि अशा वेळेला आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. जास्तीत जास्त पाणी प्राशन करा जेणेकरून डिहायड्रेशन पासून आपण वंचित राहाल. पहिलाच बॉल खोलवर चेंडू पाहायला मिळतोय. 19 धावांचं लक्ष समोर असताना पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट करतोय जयेश किनी की सहजासहजी आम्ही हार मानणाऱ्यांपैकी नाहीये, कारण याच टीमने जनता राजा चषक खारडीच्या मैदानात अतिशय चांगला खेळ केला होता. भल्या भल्या संघांना ज्यांनी पाणी पाजलं होतं, परंतु एका साईडला पिल्लार बी टीम हा सुद्धा संघ आपण पाहिला तर फॉर्मामध्ये असलेला संघ म्हणून ओळखला जातो. नाईटच्या स्पर्धेमध्ये जव्हारमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचं प्रदर्शन गेल्या वर्षात पाहायला मिळालं होतं याच संघाचं. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही, मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते. विनोद काहीतरी कानमंत्र देत असताना सत्यमला
पहिल्या षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा जयेश चांगला बॉल डिलिव्हर केला. ऑफस्टंपच्या बाहेर थोडंसं चेंडूला पिच केलं. सध्याच्या घडीला अशाच प्रकारची चेंडूची उत्क्रांती व्हायला हवी. जर फलंदाजांपासून तुम्हाला डेफिनेटली जर वाचायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारच्या गोलंदाजांची खरी गरज असते, अशा प्रकारच्या टप्प्याची गरज असते आणि तेच आतापर्यंत केलंय जयेश किनी या गोलंदाजाने. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी. काय अचूक टप्प्यावर गोलंदाजी केले. जणू काही विकेट किपर आणि जयेश किनी यांच्यामध्ये प्रॅक्टिस सुरू आहे आणि सत्यम फक्त त्या ठिकाणी बीट होत असताना पाहायला मिळतोय. सरळ बॉल विकेट किपर प्रतीकच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहिले तर 4 बॉलचा खेळ झालाय आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. जयेश किनीने एक सुद्धा धाव खर्च केलेली नाहीये. जर 19 धावांचं लक्ष असलं तरी उलटॉस बॉल होता, क्रॉस बॅटचा वापर केला होता, तेवढीच चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. परंतु विनोद तिथे पोहोचतील का हा मोठा प्रश्नचिन्ह होता. शेवटच्या मोमेंटला त्या ठिकाणी 1 रन कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 5 बॉलच्या समाप्तीनंतर पेल्लार बी टीम जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर. पहिलं षटक आणि पहिल्या षटकातील 5 बॉल अगदी व्यवस्थित पद्धतीने हाताळले गेलेत. लाईन अँड लेन्थचा राजा आहे. एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि 40+ क्रिकेट सुद्धा जयेश किनी हाताळताना पाहायला मिळतो. त्यामुळे या खेळाडूकडे एक्सपिरियन्स आहे. अनुभव जरी असला तरी सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रॅक्टिस पासून दूर गेल्यानंतर खूप काही अडचणी येतात. हलक्याशा हाताने विनोद फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने गुड प्लेसमेंट. अर्जू त्या ठिकाणी पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 17 रन. चांगली गोलंदाजी. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय जयेश किनी. कोणत्याही प्रकारचे त्याने मॉरल डाऊन केले नाहीत. जरी 19 धावांचं लक्ष असलं तरी सुद्धा लढण्यासाठी आम्हाला पुरेशा आहेत. या धावा पहिल्या षटकामध्ये दर्शवत असताना विनोद आणि सत्यम, स्पेशली सत्यमला अडखळत खेळण्यासाठी भाग पाडलं ते जयेश किनी या गोलंदाजाने. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वीस आपण पाहत आहेत. जे आपल्यापासून दुरावले गेले त्यांना मात्र आपण खऱ्या अर्थानं एक भावनिक श्रद्धांजली देत असताना या खेळाच्या माध्यमातून आणि त्यामुळे श्रद्धांजली चषक या स्पर्धेचं टायटल आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईटला मनगडाचा चांगला वापर केला होता. फिल्डर पुढे सरसावेल. प्रतीक तत्पूर्वी 1 रन मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. मित गावड सध्या आपण पाहिलं तर या खेळाडूला सुद्धा अतिशय चांगलं पोटेन्शियल आहे. या खेळाडूकडे अलीकडच्या काळामध्ये खेळाडूंकडे खूप टॅलेंट आहे. नवनवीन चेहरे हे जेव्हा येतात तेव्हा चांगले परफॉर्मन्स, त्यांचा क्लास ते मेंटेन करतात. परंतु काही कालांतराने जर आपण पाहिलं तर 3 ते 4 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर काही खेळाडू हवेत जातात. परंतु तसं खेळाडूंना करू नका. मात्र सातत्य ठेवा. खेळाडूंचा आदर करा, मान सन्मान करा सिनियर खेळाडूंचा. मात्र तू कोण आणि मी कोण हे मात्र जेव्हा काढतील तुम्ही डिक्शनरी मधून तेव्हा एक चांगले क्रिकेटर तुम्ही नेहमीच बनतील. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आता ग्लॅमर आलाय, क्रेज वाढलाय. त्यामुळे आता खेळाडूंना एक चांगली पसंती मिळते. परंतु नम्रपणा क्रिकेटमध्ये असावा, अहंकारपणा नसावा कोणत्याही क्षेत्रामध्ये. त्यामुळे अहंकार हा शब्द डिक्शनरीतून डिलीट करा. मग पहा क्रिकेट तुम्हाला कुठे नेईल. चांगला बॉल यावेळेला अप्रतिम. सत्यम अडखळत खेळत असताना पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता त्याला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. गॉन.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कालचा दिवस आपण पाहिला, संजू सॅमसनने पुन्हा एकदा गाजवला, परंतु या वेळेला चांगला बॉल आणि यस ॲब्सोल्युटली प्लम फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. लगातार हा दुसरा फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हिलियन. विनोदला परतावं लागेल. काय गोलंदाजी केली ह्या वेळेला. अप्रतिम एक सांघिक विकेट मिळाली तर एक वैयक्तिक विकेट आपल्या नावावर पाहायला मिळते. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिली आतापर्यंत. फक्त आणि फक्त धावा झालेत त्या 2-3 रन्स एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 16 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. मनाने अजूनपर्यंत हरलेले नाही आहेत, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही मैदानाच्या आत उतरण्या अगोदरच जर मनाने तुम्ही पराभूत झालात तर तुम्ही कधीही आयुष्यात मैदानात जिंकू शकणार नाही. त्यामुळे क्रिकेटच्या या खेळामध्ये मनाला उभारी द्या. नाही, आम्ही लढण्यासाठी आहोत, आम्ही लढू शकतो, आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. हा बॉल आपण पाहिला आउटसाइड द लेग स्टंप. खूप वेग होता परंतु दिशा नव्हती आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल, एक्स्ट्रा स्वरूपात धाव खर्च होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 4 या धावसंख्येवर. या स्पर्धेच्या माध्यमातून ऑर्गनायझर टीम पाहायला मिळते. ओमकार पाटील असतील, जयेश किनी, तुषार मडवी आज बर्थडे बॉय डे बॅकआउट पॉइंटला आहे. केतन तरे, हर्षद मडवी, वेदांत पाटील ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 1 रन मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते जवळजवळ 5 या धावसंख्येवर. चांगला तंत्रशुद्ध फटका, ट्रू दी कव्हर. अर्जू घरत पुढे सरसावेल, तत्पूर्वी सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचली. 2 षटकांचा खेळ, अखेरीस 6 धावा, 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. पेलार बी टीमला विजयासाठी 12 बॉल आणि 13 रनची आवश्यकता. 2 षटकांमध्ये अवघ्या फक्त 6 धावा खर्च झालेत. यावरून स्पष्टपणे चांदीप टीम इरादे पक्के स्पष्ट केलेत की मोठे फटके मारून देणार नाही. सहजासहजी आम्ही हार मांडण्यासाठी उतरलेले नाहीयेत क्रिकेटच्या या मैदानात. या स्पर्धेचे ऑर्गनायझर ओंकार पाटील, जयेश किनी, तुषार मडवी, केतन तरे, हर्षद मडवी, वेदांत पाटील, हार्दिक मडवी, हर्षल जाधव, मीत गावड, प्रतीक पाटील, वैभव पाटील, आरजू घरत, अतुल कांबळे अँड ऑल टीम. या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद आहे. श्रद्धांजली चषक संदीप 2026 आपण सध्या अनुभवतायत विश नेटवर्क या चॅनेलवर. तन्मय गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. एक नौखा गोलंदाज आहे, एक चांगली हाईट त्याची पाहायला मिळते. उंच सकल बांध्याचा तेवढाच भन्नाट वेग सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आज नामी संधी आहे. या संधी तुम्हाला क्वचित आणि कदाचित येत असतात, कारण क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. हे आपण सातत्याने पाहिलंय. काल सुद्धा 7 धावेने संघ फायनल मध्ये प्रवेश केला. असं वाटलं की एकतर्फी सामना होईल, परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या इंग्लंड संघाने सुद्धा तेवढंच चांगली पॉवरफुल बॅटिंग करत आपण पाहिलं तर एक चांगलं बॅटल रंगलं. त्यामध्ये जसप्रीत बुमराचं ते षटक निर्णायक ठरलं. ऑन साइडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. फार वेग घेतलाय बॉलने. फाईन लेगच्या दिशेने बॉल निघून चाललाय आणि 2 फिल्डरला बीट करत बॉल निघून चाललाय. संघर्षाचा चौकार, गुड शॉट, 4 रन.
ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. एक नंतर मेल प्रतीक तरे पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकच रन. या बॉलला आपण पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 12 या धावसंख्येवर. विजयासाठी आता फक्त आणि 7 धावांचं लक्ष. कर्जोन टीमचे कॅप्टन जर आले असतील तर प्लीज आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे. कर्जोन टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर प्लीज लगेच आपण या. सध्या धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 वर जाऊन पोहोचले गेले. 12 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल निघून जाईल. खाली राहिला होता. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. तन्मय ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आणि वैभव पाटील ते सांगतायत. सरळ बॅटचा वापर केलाय आणि केतन तरेला बीट करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि हा विजयाचा 1 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 18 रन स्कोर आर लेवल. विकेटचा फायदा उचलला होता. जजमेंटने झेल होऊ शकला असता, परंतु टायमिंग जंप नव्हती आणि त्याला बीट केला आणि सरळ बॉलने वेध घेतला. बाउंड्री लाईनचा षटकार आलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. एका रनची आवश्यकता आहे. तन्मय वेग आहे परंतु लाईन अँड लेंथ मेंटेन करावी लागेल तन्मयला. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल पळून पूर्ण केली जाते आणि अशा प्रकारे पिल्लार बी टीमने बाजी मारली. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन अँड हार्ड लक संदीप टीम. संदेश सँडी या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. नितीनजी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. दीपिवलीचे मात्र हे अनमोल रत्न आणि त्यांचं करूया आपण सुस्वागतम.